श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, राखी कधी आहे? तर यंदा राखी म्हणजेच रक्षाबंधन 27 ऑगस्ट की 28 ऑगस्ट असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. कारण की पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट रोजी चालू होत आहे आणि 28 ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे सर्वांच्या डोक्यात एकच आहे की 27 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करायचे की 28 ऑगस्टला. तर सर्वांच्या मनात तोच प्रश्न पडलेला आहे. कारण पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्टला सुरू होऊन 28 ऑगस्टला समाप्त होणार आहे. या दोन विभागात ही श्रावण पौर्णिमा आलेली आहे. त्याचबरोबर पौर्णिमा नारळ पौर्णिमा व रक्षाबंधन पौर्णिमा देखील म्हणले जाते. त्यामुळेच राखी कोणत्या दिवशी बांधावी असा प्रश्न सर्वांना पडले आहे. खरं तर पंचांगानुसार रक्षाबंधन 28 ऑगस्ट हा दिवस योग्य मानला जातो. याच दिवशी शुभ मुहूर्त पाहून भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधावी. श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट सुरू होऊन 28 ऑगस्टपर्यंत असणार आहे. मग रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त विषय जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. तर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी उपलब्ध पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. मग नारळी पौर्णिमेचा मुख्य दिवस 28 ऑगस्ट मानला जातोय. कारण ही उदय तिथी असणार आहे. यात आपण चुकून सुद्धा या वेळेत भावाला राखी बांधू नये. तर आपण कोणत्या वेळेत आपल्या भावाला राखी बांधायची नाही, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय, राहू काळ काय आणि भद्राची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. जर आपण आपल्या या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. तर यंदा 28 ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन साजरी होणार आहे. या दिवशी बहीण सकाळपासूनच राखी औक्षणाची तयारी करत असते. मिठाई नवीन बनवण्याचे पदार्थ आणि खूप काही भावाच्या औक्षणासाठी रक्षाबंधनसाठी खूप काही तयारी करत असते. परंतु बहिणींनी भावाला राखी बांधावी. कारण राखी बांधताना राहू काळ व भद्रा याचा विचार करून राखी बांधावी. तर यावेळेचा राहू काळ व भद्रा कधी आहे, यावेळी राखी बांधणे टाळावे. जेव्हा राहू काळ आणि भद्रा असेल तेव्हा आपण राखी बांधणे टाळावे. राहू काळाची वेळ ही रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 10:45 पासून सुरू होत आहे ते दुपारी 12:02 पर्यंत ही राहू काळाची ही 2 तासांची वेळ असणार आहे. आणि या 2 तासाच्या वेळेमध्ये शुभ कार्य करू नये म्हणून आपण या काळात राखी भावाला बांधायची नाही. राहू काळ असणार आहे. खरे तर ज्योतिषशास्त्रानुसार हा शुभ कार्यासाठी जो हा वेळ आहे तर तो चांगला मानला जात नाही. म्हणून या काळात राखी बांधणे, पूजा करणे, मंगल कार्य टाळले जातात. सर्व बहिणींनी सकाळी 10:45 ते दुपारी 12:02 पर्यंत या वेळेमध्ये राखी बांधणे टाळावे. या व्यतिरिक्त दुसरी वेळ असणार आहे राखी बांधण्यासाठी. अजून अशा शुभ 3 महत्त्वाचे मुहूर्त आहेत राखी बांधण्यासाठी. तर प्रथम पहिला शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 6:36 सुरू होणार आहे ते 9:45 पर्यंत. हा एक शुभ मुहूर्त असणार आहे राखी बांधण्यासाठीचा. कारण 10:45 ते 12:02 पर्यंत परत राहू काळ चालू होणार आहे. म्हणून सकाळी जर कोणाला राखी बांधायची असेल भावासाठी, काही कामानिमित्त कोणाला बाहेर जायचं असेल वगैरे, मग नंतर वेळ रात्री उशिरा येत असेल तर त्यामुळे तुम्ही या सकाळच्या वेळेमध्ये देखील तुम्ही राखी बांधू शकताय. आता दुपारचा मुहूर्त हा अभिजित मुहूर्त असणार आहे. दुपारी 12:03 पासून ते 12:53 पर्यंतचा जो राहू काळ असणार आहे. दुसरा जो आपल्याला राहू काळ संपल्यानंतरचा जो दुपारचा शुभ वेळ असेल तर 12:03 चालू होणार आहे ते 12:53 पर्यंतचा हा एक खूप चांगला असा वेळ आहे. या वेळेमध्ये देखील तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकतायत. आता राखी बांधण्याचा विचार करतायत तर तिसरा मुहूर्त असणार आहे संध्याकाळी 6:43 पासून ते 9:30 पर्यंतचा हा एक
खूप असा शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेत देखील तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकताय. अशा प्रकारे आपण उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी तुम्ही वार शुक्रवार या दिवशी आपल्या भावाला या 3 मुहूर्तापैकी तुम्ही त्या वेळेमध्ये राखी बांधू शकता. त्या व्यतिरिक्त जो भद्रा राहू काळ आहे तर त्या राहू 2 तासाच्या ह्याच्यामध्ये राखी बांधायची नाही आणि जो भद्रा आहे तो सूर्योदयापूर्वीच संपणार आहे. त्याच्यामुळे भद्राचा काही आपल्यावर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर उद्या ग्रहण देखील आहे, त्या ग्रहणाचा देखील आपल्या इकडे काही फरक पडणार नाही. तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तर तो नक्की तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.